उद्या चौथ्या टप्प्यासाठी पार पडत असलेल्या शिर्डी लोकसभा मतदारसंघात प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे। शिर्डी लोकसभा मतदारसंघाकरता होणारी संपूर्ण निवडणूक प्रक्रिया ही शांततेत पार पडावी यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे। याचा आढावा घेतला नितीन ओझा यांनी। शिर्डी लोकसभा मतदारसंघातील चौथ्या टप्प्याचा प्रचार संपल्यानंतर आता प्रशासन देखील सज्ज झाला असून उद्या होणाऱ्या मतदानासाठी आता मतदान यंत्र वितरित करण्याच्या कामाला वेग आलाय। आता आपण राहता तहसील कार्यालयात आहोत। या ठिकाणी जर पाहिलं जे मतदान यंत्र आहेत ते आता आलेल्या कर्मचाऱ्यांना दिलं जातंय आणि या ठिकाणाहून हे सगळे मतदान यंत्र हे त्या मतदान केंद्रावर रवाना होत आहेत। एकूणच जर पाहिलं तर शिर्डी लोकसभा मतदारसंघात 1708 मतदान केंद्र असून या मतदान केंद्रावर उद्या मतदान पार पडणार आहे। हे मतदान पार पडण्यासाठी प्रशासनाने पूर्ण तयारी केली असून त्यात 6 महिलांचं विशेष मतदान केंद्र असेल, 6 दिव्यांगांचं असेल किंवा वेगवेगळ्या पद्धतीने मतदान कसं वाढेल यासाठी सुद्धा मोठी तयारी ही प्रशासनाकडून करण्यात आलेली आहे। एकूणच उद्या चालणाऱ्या या मतदानासाठी आता प्रशासन सज्ज झालंय। मोठा पोलीस बंदोबस्त हा तैनात करण्यात आलेला आहे। ही मतदान यंत्र घेऊन जाण्यासाठी एसटी बसेसची सुद्धा व्यवस्था करण्यात आलेली आहे। त्यामुळे आम्ही सुद्धा एबीपी माझाच्या माध्यमातून दर्शकांना आवाहन करतो की आपल्या मतदानाचा हक्क बजवा आणि लोकशाही सुदृढ करा। नितीन ओझा, एबीपी माझा, शिर्डी। बघा नीट।